यानंतरची बातमी आहे ती काँग्रेसच्या गोटातून। काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीवरून वाद पेटलाय। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसने समन्वय समिती स्थापन केली, मात्र या समितीत वरिष्ठ नेत्यांना स्थान मिळालं नाही। काँग्रेसच्या या अंतर्गत वादाचे आगामी निवडणुकीत काय पडसाद उमटतील, पाहूया एक रिपोर्ट। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी, निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती, भाई जगताप, नसीम खान आणि हंडोरेंना डच्चू। काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, पण महापालिकेच्या लढाईत काँग्रेसने आपल्या प्रमुख नेत्यांनाच डावललंय। आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 34 जणांची समन्वय समिती स्थापन केली। या समितीचे नेतृत्व खासदार वर्षा गायकवाड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आले। आमदार असलम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, आमदार अशोक जाधव, सचिन सावंत, गणेश यादव, अमरजीत मनहास, मधु चव्हाण, उपेंद्र दोशी, शीतल म्हात्रे, अजंठा यादव, सुरेश कोपरकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचाही या समितीत समावेश करण्यात आलाय। काँग्रेसच्या समितीत अनेक आजी माजी आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत, मात्र काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि माजी खासदार नसीम खान यांना स्थान मिळालेलं नाही। त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आलाय। खरं तर समन्वय समिती हे काँग्रेसमधल्या वादाचं एकमेव कारण नाही। काँग्रेसमधील अंतर्गत वादाला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली। यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला। यात नसीम खान आणि भाई जगताप यांचाही समावेश होता। सहकार्यांच्या विरोधानंतरही वर्षा गायकवाड विजयी झाल्या, मात्र विरोधाची सल त्यांच्या मनातून गेली नव्हती। त्यामुळे पुढेही काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष धुमसत राहिला। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली दरबारी धाव घेण्याचा निर्णय घेतलाय, पण काँग्रेस हायकमांड या नेत्यांचं गाऱ्हाणं ऐकणार का, याकडे साऱ्या काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागलंय। जर काय असेल तर आमच्या हायकमांडशी सगळी मंडळींनी चर्चा करावी। पण वरिष्ठ नेत्यांनाच वगळण्यात आलं याच्यामध्ये, नाही म्हणून आम्ही माहिती घेतो या संदर्भात। नाही म्हणूनच काय असेल तर आपसात बसून आम्ही चर्चा घडवून आणू। कुठेही मतभेद किंवा काहीतरी गैरसमज काय असतील, समजातून असतील, त्यावर पुढे जाऊ। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळालं। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं। आता काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे खरी, मात्र अंतर्गत बंडाळीमुळे पुन्हा नाचक्की होणार नाही याची काळजी घेणं काँग्रेससाठी गरजेचं आहे। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।